नमस्कार मित्रांनो, मी तन्मय. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आपले साहित्य. आज आपण जिओपॉलिटिक्सबद्दल काही भाष्य करणार आहोत. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये इस्रायल हमास वॉर चालू आहे, रशिया युक्रेन वॉर चालू आहे, अमेरिका व्हेनेझुएला वॉर चालू आहे. तशाच प्रमाणे चायना तैवानला धमकावतोय. तिकडे ट्रम्प मोदींना वारंवार डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये मला आज तुम्हाला काहीतरी वेगळे तर्क मांडायचे आहेत. मला असं वाटतंय की अमेरिका आणि चायना दोघे मिळून आपल्या स्वतःच्या सत्ता वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये 2-3 तर्क आहेत जे मी तुमच्यासमोर मांडतो. सगळ्यात पहिले म्युच्युअल डिस्ट्रक्शन वर्सेस म्युच्युअल सर्व्हायव्हर. म्हणजे दोघांमध्ये भांडण्यापेक्षा दोघं मिळून सर्व्हाइव्ह कसं करायचं यावरती ते प्रयत्न करत असावेत. त्याचं मूळ कारण अमेरिकेवरती कर्ज आहे. कर्जाच्या बाबतीत अमेरिका सध्या 1 नंबरवरती आहे. चायनाचे अब्जावधी डॉलर्सचे कर्ज अमेरिकेवरती आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था जर कोसळली तर अल्टिमेटली चीनची सुद्धा अर्थव्यवस्था कोलमडू शकते. त्याचं कारण असं आहे की जेवढं काही इम्पोर्ट होतात गोष्टी त्या चायनामधनं अमेरिकेला होतात. याचा अर्थ असा आहे की अमेरिकेचं जर अर्थकारण बिघडलं तर डेफिनेटली चायनामध्ये त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो. अमेरिकन कंपन्यांचा, उदाहरणार्थ टेस्ला असेल, ॲपल असेल, या सगळ्यांचा नफा हा चीनच्या बाजारपेठेवर अवलंबून आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर किंवा समोर ते भांडताना जरी दिसत असतील, पण निश्चितच पडद्याच्या मागे ते एकमेकांना सहाय्य करत असणार आहे. दुसरा तर्क असा आहे की पर्यावरणाचं संकट म्हणजेच क्लायमेट चेंज. पर्यावरणाचं संकट म्हणजे काय की जर समुद्राची पातळी वाढली तर ह्या समुद्र पातळीचा वाढण्याचा परिणाम दोघांच्याही म्हणजे अमेरिका आणि चायना या दोघांच्याही शेती व्यवसायावर याचा भयंकर परिणाम होणार. म्हणजे अक्षरशः शेती व्यवसाय हा उद्ध्वस्त होऊ शकतो. म्हणून 2026 मध्ये टेक्नॉलॉजी आणि रिसोर्सेस याचं युटिलायझेशन करून ही परिस्थिती कशी सुधारता येईल यावर सुद्धा ते मैत्रीपूर्ण संबंधातनं चर्चा करू शकतात आणि त्यावरती ओव्हरकम करू शकतात. तिसरा तर्क मला वाटतो सिल्वर सुनामी म्हणजे लोकसंख्या शास्त्रीय संकट. चीनमधली लोकसंख्या ही आता मॅक्सिममली वृद्धापकाळाकडे चाललेली आहे आणि अमेरिकेला स्वस्त उत्पादनाची गरज आहे. चीन मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्यापेक्षा कंझ्युमर मार्केट ग्रॅब्स करण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिका हे दोघं मिळून G2 गट प्रस्थापित करू शकतात आणि याचा उपयोग त्यांना असा होईल की जे काही आपल्या आजूबाजूचे छोटे देश आहेत त्यांना ते डॉमिनेट करू शकतात. चौथा तर्क मला असा वाटतोय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI. AI इतकं शक्तिशाली आहे की कोणत्याही एका देशाच्या हाताबाहेर जर ते गेलं तर त्याला कंट्रोल करणं असह्य आहे. म्हणून अमेरिका आणि चायना दोघे मिळून याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करतील. जसं एकेकाळी अणुबॉम्बवर नियंत्रण आणण्यासाठी अमेरिका आणि रशिया यांनी एकमेकांसोबत करार केले होते. आणि हे केल्यामुळे किंवा हे केल्यानंतर दुसरा कोणताही इतर देश त्यांच्यासमोर जाऊ शकत नाही याची सुद्धा ती पूर्णपणे खात्री करून घेतील. त्यामुळे मला असं वाटतं की चीन आणि तैवान या दोघांमधलं युद्ध होणार तर नाहीच आहे. पण या व्यतिरिक्त चीनचे आणि अमेरिकेचे बँकर्स एखादं नवीन चलन आणण्याचा प्रयत्न तर करत नाहीयेत ना. किंवा अमेरिका आणि चीनचे भांडण हे जगाच्या समोर लक्ष विचलित करण्यासाठी तर ठेवलेलं नाहीये ना. असे भरपूर तर्क यामध्ये आहेत.
तुम्ही सुद्धा याच्यावरती विचार करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.